नवी मुंबईमध्ये प्रथमच कलाप्रेमींसाठी आपल्या कलेचे प्रदर्शन दाखविण्याची सोनेरी संधी मिळत आहे. ज्या कलाकारांना आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी कित्येक वर्ष थांबावे लागत होते, ज्यामुळे कलाप्रेमींना आपली कला दाखविण्याची संधीच मिळत नव्हती, त्यांची गरज समजून त्या कलाप्रेमींना सुवर्ण संधी घेऊन येत आहे. नवी मुंबई आणि आसपासच्या कलाकारांना पहिल्यांदाच खारघरमध्ये वेस्ट एंड आर्ट गॅलरीची जोरदार सुरुवात झाली आहे. या भव्य चित्र प्रदर्शनीचे आयोजन या वेस्ट एंड आर्ट गॅलरीमध्ये नामचीन चित्रकार राहुल वजाळे द्वारा 10 ते 25 जून पर्यंत मॉन्सून शो 2016 या नावाने आयोजित केले आहे. या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार दिलीप रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या चित्र प्रदर्शनीमध्ये 34 चित्रकार आणि शिल्पकारांनी आवर्जून सहभाग घेतला. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी सुद्धा या प्रदर्शनामध्ये आपला महत्त्वपूर्ण सहभाग दाखवला. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी चित्र प्रदर्शनाची मजा लुटली. या दरम्यान चित्रांची आणि शिल्पांची प्रस्तुती पाहून सर्व मान्यवर मंत्रमुग्ध झाले. प्रदर्शनामध्ये आपल्या कलेचे कौशल्य दाखवून सगळ्यांचे मन मोहून टाकले ते आंतरराष्ट्रीय चित्रकार देवदत्त पारेकरने. या खास मोक्यावर मीडिया नाईनशी बोलताना या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रख्यात चित्रकार दिलीप रानडे यांनी या प्रदर्शनाची स्तुती केली. मुळामध्ये की एक असा गैरसमज आहे की कलेवर संबंधित काही ॲक्टिव्हिटी आहे ती सगळे सिटीमध्ये होते, पण नफीसा आणि दलजीत या दोघांनी प्रयत्नपूर्वक जी गॅलरी सुरू केली आहे त्याच्यामुळे त्या भागातील लोकांना यामध्ये सहभाग घेणं शक्य होईल आणि ही त्यांच्यापर्यंत कला पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि तो सर्टनली स्तुत्य आहे.
तसंच या प्रदर्शनामध्ये ज्या कलाकृती मांडल्या आहेत त्या फार उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. बरेचसे त्याच्यामध्ये तरुण चित्रकार आहेत आणि त्यांनी त्या कलाकृतीमधनं त्यांची क्षमता दाखवून दिल्या की ज्याच्यामध्ये पुढे ते निश्चितपणे महत्त्वाचे भारतीय आणि जागतिक पातळीचे चित्रकार होऊ शकतात, असा एक पोटेन्शियल या सर्व कामांना दिसतो. तसंच ज्या म्हणजे राहुल वजाळे यांनी क्युरेट केलं हे एक्झिबिशन, तो स्वतः चित्रकार आहे, तर त्यांनी निवडलेल्या कलाकृती इतक्या विविध प्रकारच्या आहेत की आपल्याला त्याच्यावर कल्पना येते की कला इतक्या विविध स्वरूपात असू शकते. हे म्हणजे विशेषतः प्रेक्षकांना महत्त्वाचं आहे. त्याबरोबर की एखादा चित्रकार दुसऱ्याच्या कामाकडे इतक्या वस्तुनिष्ठपणे बघू शकतो हे त्यामधनं समजतं. आणि मला वाटतं की प्रत्येकाने हा शो हे प्रदर्शन बघायला पाहिजे. एवढंच नव्हे तर जो चित्रकार तिथे उपलब्ध असतील तर त्यांच्याबरोबर एक चर्चा करून की साधारणपणे की काय त्याची कल्पना काय त्या चित्रकाराची हे समजून घ्यायला पाहिजे. प्रदर्शनामध्ये असं म्हणेन की ज्या प्रकारची कामं आहे त्यामध्ये समजा कलेमध्ये ज्याला म्हणतात की एखादा वाद म्हणजे इझम, तर अशा अनेक प्रकारच्या कला इथे आहेत, कलावस्तू आहेत. त्यामध्ये क्युबिझम, एक्सप्रेशनिझम, सर्रियालिझम किंवा सिम्बॉलिझम असे अनेक प्रकार आहेत. आणि चित्रांमध्ये एकीकडे जशी कारागिरी आहे तशी एक वैचारिक भाग आहे, संकल्पना आहे. आणि मला वाटतं तो भाग महत्त्वाचा आहे. जसं की एका म्हणजे चित्रामध्ये एखाद्या शिल्पासारखं चित्र आहे किंवा त्यामध्ये कुलपाचं शिल्प आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी एक दगड जसाच्या तसा वापरला आहे की त्याच्यामध्ये की मिनिमम कमीत कमी त्याच्यामध्ये फेरफार करून त्यांनी आपली वस्तू जी कलावस्तू बनवली आहे. आणि अशा तऱ्हेने त्यातली जी विविधता आहे ती फार महत्त्वाची आहे आणि म्हणून मला वाटतं हे लोकांनी बघायला पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रकार देवदत्त पारेकरने सुद्धा वेस्ट एंड आर्ट गॅलरीची स्तुती करत नव्या चित्रकारांनाही सुवर्ण संधी या गॅलरीने मिळवून दिली आहे असे सांगितले. वेस्ट एंड गॅलरी हे नवी मुंबईमध्ये पहिली गॅलरी आहे की जी आपण ज्याला प्रोफेशनल आर्ट गॅलरी म्हणू शकतो. आणि ह्या आर्ट गॅलरीमध्ये जे शो आहे सुरू यंग आर्टिस्टचा, तो खूपच सुंदर एक्झिबिशन आहे हे, ज्याच्यामध्ये फिगरेटिव्ह, ॲब्स्ट्रॅक्ट, स्कल्पचर्स सगळ्या प्रकारचं वर्क आहे आणि दर्जेदार वर्क आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे यंग आर्टिस्टसाठी. मॉन्सून शो 2016चे आयोजक राहुल वजाळेने सुद्धा वेस्ट एंड आर्ट गॅलरीची प्रशंसा केली. तसेच या चित्र प्रदर्शनीची विशेषता सांगितली. वेस्टर्न आर्ट गॅलरी ही नवी मुंबईतील पहिली गॅलरी आहे. त्याच्यामुळे मी विक्रम सलुजा दलजीत सलुजा आणि मिसेस नफिसा सलुजा यांचं मी अभिनंदन करतो. कारण नवी मुंबईमध्ये आत्तापर्यंत समकालीन गॅलरी म्हणजे कंटेम्पररी आर्ट गॅलरी नव्हती आणि त्यांनी ती ओपन केली. आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं ह्या शोसाठी की बाबा एक क्युरेट शो कर. मग मी ठरवलं चला आपण एक आर्टिस्टचा शो क्युरेट करूया. अफोर्डेबल किंमत म्हणजे जे 10 ते 30 हजारामध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये नवी मुंबईतील जो काही ग्राहक आहे, चित्रग्राहक, त्याला ती घेता यावी हा माझा मूळ उद्देश होता. म्हणजे कारण काय होतं की नॉर्मली 1 लाखापासून ते 50 लाखापर्यंत करोडपर्यंत मास्टर आर्टिस्टच्या किमती म्हणजे एक साधा यंग आर्टिस्ट जरी म्हटला तरी 1 लाखाच्या पुढे तो किंमत ठेवतो. तर तसं नव्हता. मी काय पहिलंच सांगितले साईज कमी असेल पण क्वालिटी वर्क असेल आणि ते चित्र लोकांच्या घरामध्ये जावं. म्हणजे कलारसिक आहेत नवी मुंबईमधील, त्यांच्या घरामध्ये जावं आणि ते कमी किमतीत त्यांनी सहजपणे ते बाय करावं अशा प्रकारची माझी कन्सेप्ट होती. आणि ती मला वाटतं इकडे यशस्वी होती. हे ह्याच्यामध्ये सगळे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटर आहेत, रिअलिस्टिक आहेत. शशिकांत धोतेचा इथला मास्टर आर्टिस्ट आहे, तो पण इकडे आहे. काही कलकत्त्याचा आर्टिस्ट आहे, पप्पू बर्धन म्हणून आहे. औरंगाबादचा नंदकिशोर आहे. असे बरेच आर्टिस्ट आहे. मी मला वाटतं 1.5 महिन्यापासून याच्यावरती काम करतो आहे क्युरेटिंगचं आणि ते यशस्वी झालेलं आहे. कारण शो अतिशय सुंदर आहे. मी ज्याला प्रत्येकाची चव वेगळी टेस्ट आहे माहिती का आणि ते टेस्ट लोकांनी ती घ्यावी माहिती का. आणि तसेच वेस्ट एंड आर्ट गॅलरीचे संस्थापक
नफीसा सलुजाने मॉन्सून शो 2016 या चित्रप्रदर्शनीविषयी आनंद व्यक्त केला. इस आर्ट गैलरी का ओपनिंग इसलिए किया कि यहाँ पर न्यू बॉम्बे में कोई भी आर्ट गैलरी नहीं थी, क्योंकि हमने सोचा कि यहाँ के लोगों को बहुत दिक्कत हो रही थी अपना टैलेंट दिखाने के लिए. सो दिस वाज द आइडिया कि बाबा हम यहाँ पर कुछ आर्ट गैलरी खोले ताकि लोगों अपना डिस्प्ले यहाँ कर सके और उनको बॉम्बे के ऊपर डिपेंडेंट नहीं होना पड़े. सो दैट वाज द आइडिया ऑफ स्टार्टिंग एन आर्ट गैलरी. प्रदर्शन के बारे में ये है कि हम चाहते थे कि वी विल प्रमोट द अपकमिंग आर्टिस्ट. जैसे ये आइडिया भी वही था कि हमको जो अभी नए बच्चे हैं उनको आगे बढ़ाना है. तो ये जो शो था कि विद 33 आर्टिस्ट कि जिसमें स्कल्पचर भी है और काफ़ी ऐसे आर्टिस्ट है कि जो फर्स्ट टाइम शो कर रहे हैं. सो दैट वाज द आइडिया कि वी वांट टू गिव देम अ प्लेटफॉर्म वेयर दे कैन डिस्प्ले देयर वर्क.